नाही 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 ह्यो तुझं आहे चिडक्या. तेव्हा तू असा टाटच राहा. देवाचा असतो झाला, देवाचा झाला आता. मला 5-6 जणात, कच्चा आहे ना. 5 जणात. हा कोणाचा? ए चले चल पुढे 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 मी विचारणार कोणाचा. पुढे पुढे चिडक्या. हा कोणाचा? पुढे राहा, पुढे राहा. हा कोणाचा? हे दिग्विजय हा चिडको 1 नंबरचा यो. 1 नंबर 1 नंबर. व्हिडिओ नवीन शेतकरी गेलो असा त्याचा तुम्ही कांबळा बघा. कांबळा बघा, तो हसता बघा, किती सुंदर. पाणी बिनी घेऊन येलो आपला, काठी खोरा. आणि ह्यो काळो पाडो बघा, जोताच्या मागसून धावता, शिकान घेता, कसा चलाचा असता. किती हौस बिचाऱ्याक. नंतर जोताक बांधूक लागल्यानंतर मग पळतलो. वाजले आता 11. काय कशा गेलास काय? कामा केलास की खेळा केलास आहे? हा बोल, तू बोलते कामा केला का खेळा केलास? चल अडे तू ये कामा केला का खेळा केला? कामा केला का खेळा केला? काय करतास काकानू? इंगळा काढतोय. हे सगळ्या डोंगरातून हाणले आता. आणखी आता बसलं होय काढू. हे पोटात चावरी विरी झाली तर लहान मुलांका औषधा फार चांगली येतात. आणखी असे क्रीम बीम काय झाले तर ते लहान मुलांका औषधासन दिले तर क्रीम पडतात. अच्छा, इंगळा म्हणजे? इंगळा म्हणजे वावडिंगा. वावडिंगा शुद्ध मराठी? शुद्ध मराठी वावडिंगा. वावडिंगा म्हणतात. काही माशांना समजायचे नाही.
अच्छा, महाग असतात ना लय? लय महाग असतात. तरी किती? 400-500 रुपये किलो. 400 ते 500 रुपये किलो. हा. नमस्कार मंडळी, मुक्काम पोस्ट कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा. सड्यावर असे पुन्हा एकदा माझी सगळ्यात आवडता ठिकाण. आणि तुम्ही ही खूप बघू शकताच. खोपीत आपली चिकन पार्टी तुम्ही एन्जॉय केला असाल. जर कोणी ती पार्टी बघितला नसाल तर प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तुमका सड्यावर एकतर तुम्ही मेमध्ये करवंदा, चारा बोरा वगैरे ह्यो जो कोकणी मेवो असा ह्यो खाऊसाठी येताच. त्यानंतर आपण बघतो की पावसाळ्यात पण खूप सुंदर असो हिरवी शालू नेसलेलो ह्यो सडो आपलो खूप सुंदर दिसता. खूप सगळी वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे असतात. पण आज मी तुमका आमची सड्यावरची शेती दाखवतलंय. आणि आपल्यासोबत आता आपलो छोटो शेतकरी विराज पण असा. तर आपल्याक विराजच दाखवायची शेती. जाऊया विराज? चला चला, घे तुझं हे घे. आता घे ना कोणतो डोक्यावर तुझं खोळ घे तुझी. आणि काठी खाई गेली मागरात. हा चल मग जाऊया. कोणतो घे, कोणतो घे, डोक्यावर कोणतो घे. खांद्यावर घेतोय कोणा काय करूचं पण नाही. आणि आता आपण शेती बघूया. विराज दाखव ना मागा काय काय. थांब ना. हाय काय आपला भात हा ना मंडळी. ह्यो एक कोपरो भात लावलेला आम्ही. हा बघा, खाली तर्यो उरलो होतो ज्यावेळी आम्ही तर्योला होतो तेव्हा. मग म्हटला वर सड्यावर आपण एक कोपरो भात करून बघूया. आणि आता तुम्ही बघू शकतास आता ह्या भात हे बघा केसरा इली आहे का भात पोसवाक लागला. हे बघा, हे बघा हडे चांगलो. खरं तर मशागत अशी काय झाली नव्हती कारण खूप उशीर झालो होतो. उरलेलो तरी आम्ही लावलं तरी पण उशिराचा ह्या भात असा. आणि ह्या भातात ही जांभळी जांभळी फुलं पण असत कसली तरी. अगदी ही जमिनीवर चादरच पसरली आहे जांभळ्या फुलांची. आणि हय आपल्या या खोपीच्या बाजूक ही कुरडूची फुलं पण असत. खूप सुंदर दिसतात ही कुरडूची फुलं. आता ज्यावेळी भात कापूक घेतले दसऱ्याच्या टायमिंगला तेव्हा नया बांधूचा लागता. त्या नया बांधतात तेव्हा ती वापरा घेतली. आणि ही पण एक जांभळी फुलं असत जी मागे मी तुमका एका व्हिडिओत दाखवलं होतं. खूप सुंदर दिसतात. दादलो तडे काहीतरी आपल्या ढोरांका चारो कापता. आणि ह्यो आमचं छोटो शेतकरी विराज. ह्यो भुईमुगाचा कोपरा. भुईमुगाचा कोपरा. तर ह्यो भुईमुग लांबपर्यंत भुईमुग असा. हडेव ह्यो भुईमुगाचा. भुईमुगाक लय मेहनत केलो म्हणजे अगदी खांद्यावर जू घेऊन नांगर ओढलेला असा. लय मजा आली. पण ही आता गोंड्यांचा ह्या आईला गोंडे ही चिबडाची वेला. हा आणि ही तवशाची वेल. अच्छा, ही तवशाची. तवसा असा नाही नाही हा नाही धरान गेली. हो. आणि आता ही गोंड्याची. ही गोंडे होत. गोंडे तुम्ही बघू शकतास. हे बघा हे असे ह्या कोपऱ्यात गोंडे लावलेले होते. खूप गोंडे होते पण पाऊस एवढं पडलो ना की ते गोंडे कुसले बरेचसे. नियोजन असा नव्हता, असं काय प्लॅनिंग नव्हता. पण कोरोनामुळे म्हटलं चला शेती करूया आपण थोडी. माड एक लावलेलो असा. आणि नारंगी गोंडे आहेत. हय नारंगी, थय पिवळे, हय नारंगी. आणि हे वाली हे जी शिरडा दिसतात हे वालीचे वेलत. हे बघा हे वाली दिसतात आपल्याक असत थोडेफार खाण्यापुरती आहेत. वाली तसे काय फारसे धरले नाही
पण आता सगळा हुलगतीला मी खूप उशिरा ह्यो व्हिडिओ बनवतोय. हे बघा हडे पण ह्यो पूर्ण भुईमुगचा तडे लांबपर्यंत भुईमुगचा आणि बाकी हे काही कोपरे आम्ही असे काय काय वेगवेगळं भाजीपालो वगैरे घेतलं. आता ह्या आहे या पडवळा बारक्याचा, बाकीची काढलं पडवळी फार नव्हती, 3-4च वेलत काहीतरी. ह्या एक पडवळ सुकला, त्याचे बिये काढले गेले, हे बघा खाली पडलेला असा. आणि गोंडे खूप छान दिसतात पण तेवढा फारसा काय पीक इला नाही. आणि हडे आता असत भेंडे. ह्या कोपऱ्यात आम्ही आव्हान पेरलेलो, म्हणजे नाचणीचं आव्हान पेरलेलो. नाचणीचं आव्हान काढून आम्ही तडे लावलं, त्यामुळे तुमका दाखवतले थोड्या वेळान मी. थंय आम्ही नाचणी लावलं होती. आणि हे भेंडे आता हुलगतीले. आम्ही बरेचसे भेंडे विकलो आणि खालो भरपूर. विराज तू दाखव ना माका काय काय. भरपूर भेंडे, कवसा आणि त्याची. अच्छा, हे गावठीवाली असत. हे बघा थोडेसे काळपट असे हे गावठीवाली असत. आणि आता हे आपल्याक भेंडे बघ गावतील. हे बघा हे भेंडे खूप होते. भेंडे खूप छान उत्पादन निघाला. आणि हे सगळे हडे वाली मिक्स केलं होतं आम्ही. भेंडे वाली, त्यानंतर असंच काय काय होतं त्याच्यात. मिरचीची 2-4 ढाका होती. तवसा खाया. हां ह्या बघ, ह्या आहे तवसा. पिकला, मोठा झाला, पिकला ह्या तवसा. ह्या बघा. आणि आता पुढे काय, पुढे आपण हे असे बरेचसे वेली आहेत. भोपळो, चिबूड आणि तवशी. बाकी या कोपऱ्यात भेंडे जास्त आहेत आणि वाली जास्त आहेत. आता आपण बघूया आपली आवटी म्हणजे नाचणीसोबत मध्ये मध्ये ही वरी असा. आता ही वरी व्यवस्थित पिकली असा. आणि ही सगळी नाचणी ही बघू शकतास. थैना अशी हडे पण 1-2 कोपरे असा नाचणी आणि हो भुईमुग. आणि अशा प्रकारे आमची थोडीफार शेती आम्ही केलं होतं. खूप मजा आली शेती करताना. बरीच माणसं होती. कोरोनामुळे बरीचशी माणसं. ह्या काय, हे बघा हे चार आहे ढोरांसाठी. हां, आणि हे फक्त स्वप्नील दादाच्या ढोरांसाठी आहे. आमच्या ढोरं सोडलेली आहेत. हा, आणि आता आम्ही जात आहोत खोपमध्ये. आणि तिकडे काका इंग सोलत आहेत. आणि हा बघा हा स्वप्नील दादा 4 कापतोय. अच्छा भुईमुगातला. अच्छा. हा, आणि झाला. तर अशी ही आमची शेती साधारण 1 एकरमध्ये पसरलेली असा. आणि तब्बल 15 वर्षानंतर आम्ही शेती केलं आहे सड्यावर. 15 वर्षापूर्वी खूप शेती केली जाय. तर आय होप तुमका ही शेती आवडली असत. आणि आवडली असत तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. माका इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा. आणि काय असाल ते सोयीन राहा, बघत राहा मुक्काम पोस्ट कोकण.